नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सन 2016 साली स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेने अल्पावधीतच विकास कामांच्या दृष्टिकोनातून भरारी घेतली असून या कामी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आणि सहकाऱ्यांची सकारात्मक भूमिका उपयुक्त ठरली आहे. आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा महत्त्वाच्या मानून आमदार प्रशांत ठाकूर आणि लोकप्रतिनिधी काम करत आहेत. सत्ताधारी म्हणून विकास कामे आणि त्यासाठी आर्थिक तजवीज करण्यासाठी नियोजन करण्याचेही काम करत आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी 16 प्राथमिक आरोग्य केंद्र चांगल्या प्रकारे कार्यान्वित असून गेल्या 6 महिन्यात 14,000 रुग्णांनी लाभ घेतला आहे. आणखी सुविधा म्हणून मोबाईल हॉस्पिटल सुरू करणे जाणार आहे. भाजप नागरिकांच्या विकासासाठी काम करत आहे. कोरोनाचा काळ सर्वांवर आघात करणारा ठरला, त्यामुळे कोरोना काळातील मालमत्ता करासंदर्भात सूट मिळावी अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर प्रयत्नशील आहेत. अलिबाग येथील रायगड जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगून 32 लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील 4 जणांना पश्चिम बंगालमधून अटक करून 20 लाख रुपये जप्त केले आहेत. रायगड पोलीस दलाचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कामगिरी केली आहे. सौरभ सौम्यदास, सोमेन सुधांशु मुन्ना, सोमेश वीरेंद्रनाथ बिरा, अभिषेक कुमार दिलीप रजाक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे टोळीतील 3 साथीदार फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे उपस्थित होते. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी खांदा कॉलनीमधील CKT महाविद्यालयात विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार वाटप महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. यंदा हा 15वा महाआरोग्य शिबिर असून या महाशिबिराचे उद्घाटन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गणेश नाईक हे असणार असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सन्माननीय उपस्थिती, तर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे तालुकाध्यक्ष रुमशेठ भगत, मंडळाचे सचिव परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अरुण कुमार भगत यांनी केले आहे. पालीतील संत रोहिदास नगर येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने 2 दिवसात 4 जणांना चावा घेतला आहे. यामध्ये 1 महिला, पुरुष आणि युवकाचा समावेश आहे. पाली सुधागडमध्ये काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठ या ठिकाणी मोकाट आणि पिसाळलेली कुत्र्यांचा मुक्त संचार होता. या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेऊन बेजार केले होते. त्यानंतर काही काळ मोकाट कुत्र्यांची दहशत थांबली होती. मात्र आता पुन्हा नागरिकांना या टोळीचे भय निर्माण झाले आहे. एकटे जात असताना जर कुत्री भुंकायला लागली तर काय करावे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. प्रशासनाने लवकर याबाबत काही उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. नवीन पनवेल येथील रोटरीच्या राधाबाई खेमचंद परमार कर्णबधीर मुलांच्या विशेष निवासी शाळेत नुकताच जागतिक कर्णबधीर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रोटरॅक्ट क्लब ऑफ DY पाटील स्कूल मॅनेजमेंट यांनी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आणि विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यानंतर इयत्तानुसार मुलांचे गेम्स खेळण्यात आले. यानंतर सिप्ला फाउंडेशन आणि आय ड्रीम एज्युकेशनच्या वतीने मुलांसाठी बोधात्मक कार्यक्रम घेण्यात आला. तसेच शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सिप्ला फाउंडेशनच्या उल्का धुरी, रीमा जोशी, नंदकिशोर दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
चौक येथील गणेश मंदिरात भारतीय जनता पार्टी चौक जिल्हा परिषद गण आणि वडगाव जिल्हा परिषद गण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख तसेच पक्ष संघटन मजबूतीकरण तसेच प्रत्येक बूथमधील कामाचा आढावा, कार्यकर्त्यांचा परिचय करून देण्यात आला। तसेच बूथमधील समस्या जाणून घेण्यात आल्या। यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे यांचा दोन्ही गणाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच नव्याने नियुक्त झालेले भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीरभाई ठोंबरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी गणेश मुकादम, किशोर देवखरे, सरपंच रवींद्र कुंभार, नंदकिशोर सोनावणे, राजेंद्र कदम, सुयोग भालेकर, सचिन साखरे, राजू पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। रोहा तालुक्यातील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित श्रीमती गीता दत्त तटकरे तंत्रनिकेतनमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी तटकरे चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त संदीप तटकरे, शासकीय रक्तपेढी अलिबागचे डॉक्टर दीपक गोसावी, तंत्रनिकेतनचे प्राचार्य विपुल मसाल, रजिस्ट्रार अजित तेलंगे, सिव्हिल विभाग प्रमुख प्रियंका जामकर, नानासाहेब धर्माधिकारीचे प्राचार्य डॉक्टर विश्वास देशमुख, ITI प्राचार्य संजय हजारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। रक्तदान हेच श्रेष्ठ दान असा विविध सामाजिक संघटनांतर्फे प्रचार आणि प्रसार करण्यात येत असला तरी रायगड जिल्ह्यात रक्तदात्यांची संख्या गेल्या काही वर्षात कमी झाल्यामुळे रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात रक्त पुरवठा होत नसल्याने श्रीमती गीता दत्त तटकरे तंत्रनिकेतन या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। त्यानुसार यंदा आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात रक्ताच्या 7 पिशव्या संकलित करण्यात आल्या। रेल्वेचा हार्बर मार्गावर सुरू असलेला मेगा ब्लॉक तसेच मालगाडीचा झालेला अपघात यामुळे नवी मुंबई परिवहन सेवेला 20 लाख रुपये उत्पन्न मिळाले, पण त्याचवेळी एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे एसटीला मात्र कमी उत्पन्न मिळाले। त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। हार्बर मार्गावर शनिवारी मध्यरात्रीपासून सोमवारी दुपारीपर्यंत मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला होता, पण शुक्रवार संध्याकाळपासूनच रेल्वे गाड्या 30 ते 40 मिनिटे उशिरा धावत होत्या। त्यातच पनवेलजवळ मालगाडीचा अपघात झाला, त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले। खान्देश्वर ते पनवेल प्रवासाला 45 मिनिटे लागत होती। या काळात नवी मुंबई परिवहन सेवेने बेलापूर ते पनवेल बस सेवा सुरू करून 20 लाख उत्पन्न मिळवले। एसटीच्या मुंबई विभागाने ही जादा गाड्या चालवल्या, पण यावेळी एसटीच्या इतर विभागाचे वाहक आपल्या गाड्या रिकाम्या असून ही वाशीहून थेट पनवेल प्रवासी घेण्यास नकार देत होते। मंगळवारी रात्री वाशीला आलेल्या बोरवली गगनबावडा गाडीत जागा असूनही वाहकाने पनवेल प्रवासी घेण्यास नकार दिला। ड्युटीवर असलेले वाहतूक नियंत्रक गाडे यांनीही त्याला साथ दिली। त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नसून शिक्षण क्षेत्राचे कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण होणार नाही, तसेच राज्यात एकही कंत्राटी शिक्षक नेमणूक केली जाणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकारी बैठकीत दिली। मंत्री दीपक केसरकर यांच्या मुंबई येथील रामटेक निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली। यावेळी त्यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले जात असून शिक्षकांच्या मागण्यांबाबत शिक्षण विभाग नेहमी सकारात्मक विचार करत आहे। राज्यातील शिक्षकांनी कोणताही गैरसमज करून न घेता विद्यार्थी आणि शाळा टिकवण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील असे सांगितले। यावेळी मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष केशव जाधव, सरचिटणीस राजेश सुर्वे, प्रमुख संघटक प्रसाद पाटील, चिंतामण वेखंडे, सल्लागार शिवाजीराव साखरे, सदस्य हरीश ससनकर, उत्तरेश्वर मोहोळकर, बापू खरात, लक्ष्मण दावणकर, शिवाजी ठोंबरे उपस्थित होते। काव्यातून सामाजिक प्रश्नांना प्राधान्य द्या असे आवाहन रायगड भूषण LB पाटील यांनी कोकण मराठी साहित्य परिषद, नवीन पनवेल शाखा आणि लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमच्या वतीने आयोजित केलेल्या कवी संमेलनावेळी केले।
या कवी संमेलनास कवी लेखक गजानन म्हात्रे, कवयित्री स्नेहा राणी गायकवाड, शब्दवेल साहित्य समूहाचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर, सुप्रसिद्ध कवी संदेश भोईर, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. चौक ग्रामीण रुग्णालयात मान्यवर डॉक्टर यांच्या देखरेखीखालील महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा अनेक गरजूंनी लाभ घेतला. आयुष्मान भव योजनेअंतर्गत चौक येथील ग्रामीण रुग्णालयात 18 वर्ष वयावरील रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्त तपासणी, समुपदेशन आणि औषधोपचार करण्यात आले. यावेळी डॉक्टर नेहा नलावडे, डॉक्टर जयवंत काळकुटे, डॉक्टर वैशाली अडकमोल यांनी येथे भेट देऊन आयुष्मान भव मोहीम अंतर्गत क्षयरोग आणि कुष्ठरोग याबाबत कामकाजाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरिता कालेल यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातल्या अविनाश साबळे याने आशियाई स्पर्धा 2023 मध्ये इतिहास रचला आहे. 3000 मीटर स्टिपल चेस स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर अविनाशने 5000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले. अविनाशने शेवटच्या लॅपपर्यंत 3रे स्थान टिकवले होते, परंतु शेवटच्या लॅप्सची बेल वाजली आणि त्याने 2ऱ्या क्रमांकावर कूच केली. पण बाहेरीनच्या फिकादू दावीदने मिळवलेला आघाडी तो कमी करू शकला नाही. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 1982 नंतर या क्रीडा प्रकारातील भारताचे हे पहिले पदक ठरले आहे.